सुस्वागत मित्रांनो. त्रास झालेल्या हुकुमाची राणी या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये इंद्रा आणि राणी ही खाली पडताच इंद्राने कॅच केलेली असते, म्हणून ती एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून जशी असतात तशीच असतात. आणि तिकडनं गोट्या येतो. गोट्या म्हणतो, काय रे भावा, आता का तुम्ही डान्स करताय? ही कोणती नवीन पोज? तर राणी बोलते, नाही रे गोट्या. आणि नंतर गोट्या बोलतो, हां मी जातो इथून, परत तुम्हाला डिस्टर्ब होईल. तर राणी बोलते, नाही रे काय डिस्टर्ब? गोट्या बोलतो, नाही ग राणी, परत तुम्ही म्हणसाल आम्हाला प्रायव्हसी दिली नाही तुम्ही. नंतर मग इंद्रा म्हणतो, आता तर तुला इथं थांबावंच लागणार. तर राणी बोलते, हो. नंतर मग गोट्या काड्या जमा करतो आणि शेकोटी लावतो. इंद्रा बोलतो, याची काय गरज होती रे गोट्या? तर गोट्या बोलतो, सर तुम्ही कुठे इथे रोज रोज राहणार आहे? आजच तर इथे राहणार आहे, त्यामुळे करू द्या आम्हाला एवढं. नंतर राणी बोलते, आता काय करायचं? तर गोट्या बोलतो, एक एक पत्त्याचा डाव द्यायचा. आणि गोट्या हा त्याच्या खिशातून पत्त्याची किट काढतो. नंतर इंद्रा म्हणतो, वेट वेट वेट, तू तर आता फॅक्टरीमधून आला आहे आणि तुझ्याकडे ही किट कसं काय आली? तर गोट्या बोलतो, सर तुम्हाला राग जर येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का? तर इंद्रा बोलतो, हो सांग. आणि तो सांगतो की सर, आम्हाला जेव्हा फॅक्टरीमध्ये काम करायचा कंटाळा येतो तेव्हा आम्ही टाईम काढून एक डाव खेळून घेतो, त्यानंतर मूड फ्रेश होतो. राणी बोलते, अरे गोट्या, तुम्ही तिथे काम करायला जात आहे का पत्ता खेळायला? तर गोट्या बोलतो, नाही रे भावा, पण मग कंटाळा आल्यावर काय करायचं? तर राणी बोलते, तुम्हाला कंटाळाचे पैसे मिळतात का तिथे फॅक्टरीमध्ये? मग इंद्रा बोलतो, गोट्या, उद्यापासून कंपनी न्यायचं, यू आर फायर्ड. तर गोट्या उठतो आणि इंद्राच्या पायाशी जाऊन बसतो, सर नका असं करू, प्लीज सर प्लीज. नंतर राणी आणि इंद्रा दोघेही हसायला लागतात. आणि गोट्या बोलतो, हसताय म्हणजे तुम्ही मजा करताय होय? तर इंद्रा बोलतो, हो रे गोट्या, तुझ्यासमोर इथं राणीचा मित्र बसला आहे, तुझ्या फॅक्टरीचा बॉस नाही. तर तिघेही पत्ता खेळू लागतात. आणि शेवटीला इंद्राची वेळ येते पत्ता टाकण्याची. तर राणी बोलते, सर टाका ना तुम्ही, तुमच्याकडे कोणता पत्ता आहे? तर राणी हा पत्ता टाकतो खाली. आणि इंद्रा बोलतो, हा आहे ना माझ्याकडे, हुकुमाची राणी. नंतर राणी आणि इंद्रा एकमेकाकडे बघतात. आणि तिकडे विक्रांत त्याने जो इंद्राला मारायला जो माणूस पाठवलेला होता त्याला कॉल करतो, काय रे गेले का नाही? तर मग तो माणूस बोलतो, कोण? अरे विक्रांत बोलतो, अरे तेच राणी आणि गोट्या. तर तो बोलतो, नाही, त्यांनी अजून शेकोडी करून बसली आहे. नंतर विक्रांत लगेच कॉल कट करतो. आणि तो जो हत्यारा आहे, जो कुऱ्हाड घेऊन उभा आहे मागे, त्यालासुद्धा आळस येतो आणि तो तिथं बसल्या बसल्या झोपून जातो. नंतर ह्या दोघांचे गप्पा चालूच असतात. आणि तिकडे मालती ही तिचा प्लॅन फिक्स झालेला असतो. नंतर ती टेबलावर एक वाळलेल्या मिरचीचं ताट घेऊन बसते आणि मिरच्या खायला सुरुवात करते. आणि तिकडून उर्मिला येते. उर्मिला बोलते, काय हो आई, काय करताय तुम्ही? तर मालती बोलते, करू दे मला, याने जर माझा इंद्रा वापस येणार असेल तर हेच करू दे मला. आणि ती मिरच्या खातच राहते आणि थोडा वेळ खाते आणि तिच्या रूममध्ये जाऊन रडत रडत झोपून राहते. आणि इकडे इंद्रा, राणी आणि गोट्या यांचा पत्ता खेळून होऊन राणी आणि गोट्या झोपायला जातो आणि इंद्राही त्याच्या बाजूवर झोपतो. आणि तिकडे तो जो हत्यारा आहे तो सुद्धा झोपून जातो. आणि त्याला विक्रांत खूप ट्राय करतो कॉल करायचा, पण तो कॉल काही रिसीव करत नाही.
आणि नंतर तिकडे मालतीही बिमार होऊन जाते, कारण की तिचं मिरच्या खाऊन खूप पोट दुखू लागतं आहे. नंतर आबा डॉक्टरांना बोलवते आणि डॉक्टर बोलतो, तुम्ही काही वेगळं काही खाल्लं होतं का, बाहेर हॉटेलवर जेवायला गेला होता? तर मालती बोलते नाही. डॉक्टर बोलते तुम्हाला फूड पॉइझन असू शकते. मी काही गोळ्या लिहून देतो, तेवढ्या गोळ्या घेऊन या. यानंतर जर तुम्हाला बरं नाही वाटलं तर आपल्याला ॲडमिट करावं लागेल. तर आबा बोलते ठीक आहे. नंतर मालती बोलते आबाला, अहो तुम्ही मला इंद्राला कॉल करून द्या, तो जेव्हा येईल ना मी तेव्हाच मेडिसिन घेईल. नंतर आबा इंद्राला कॉल करतात आणि मालती बोलते, इंद्रा माझी खूप तब्येत खराब आहे रे, तू लवकर ये, मी वाट बघते तुझी. तर इंद्रा बोलतो, काही सिरियस आहे का आई? तर मालती बोलते, नाही रे इंद्रा, तू लगेच ये, मला तुला लगेच पाहायचं आहे. तर इंद्रा बोलतो, हो आई मी येतो, आणि कॉल कट करतो. आणि तिकडे राणीच्या आईची खूप तब्येत खराब झालेली असते, तिलाही हॉस्पिटलला न्यायचं असते. नंतर इंद्रा खूप टेन्शनमध्ये येतो की आता काय करावं. राणी बोलते, काय सर काय टेन्शन आहे? तर इंद्रा बोलतो, अगं राणी, तिकडे आईची खूप तब्येत खराब झाली आणि इकडे तुझ्या आईला पण हॉस्पिटल न्यायचं आहे, तर आता काय करावं? नंतर ते दोघेही खूप विचार करतात आणि इंद्रा हा एक निर्णय घेतो की तुझे आईवडीलसुद्धा आपल्या घरी राहणार आणि तिथेच आपण त्यांचा इलाज करू, त्यात मलाही टेन्शन होणार नाही. इंद्रा साफ नकार देते, बोलते सर असं होऊ शकत नाही, मालती मॅडम खूप चिडेल. पण इंद्रा काही ऐकत नाही आणि बुवाही नाही बोलतात. बुवा बोलतात मी तिकडे येऊ शकत नाही, ते कसं वाटेल मुलींचे सासरी जाऊन राहायला. तर इंद्रा बोलतो त्यात काय एवढं. आणि शेवटी इंद्रा हा त्या दोघांनाही तिथे घेऊन जातो आणि इंद्रा मालतीजवळ बसतो आणि मालतीला बोलतो, आई मी आलो. आणि मालती बोलते, तू इथंच राहा, तू इथं माझ्याजवळ असले की मला बरं वाटेल. आणि इंद्रा बोलतो, नाही मी तुला सोडून आता कुठेही जाणार नाही, कारण मी राणीच्या आईवडिलांना इथेच घेऊन आलो आहे. मालती पूर्णपणे शॉक होते आणि इथनं पुढे आपण उद्याच्या भागावर बघणार आहोत. यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.